तर जैन मुनी निलेश चंद्र यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। कबुतरांवरून निलेश चंद्र यांनी सत्ताधाऱ्यांवरती तोफ डागलेली आहे। तसंच राज ठाकरेंना सुद्धा खडेबोल सुनावले। त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय। दरम्यान जैन मुनींनी राजकीय पक्षाची घोषणा केल्यामुळे राजकीय वातावरण तापणार असल्याचं स्पष्ट झालंय। सुप्रीम कोर्ट ने कहा मस्जिद के पूरे भोंगे हटने चाहिए, वो भोंगे हटे। मैंने राज ठाकरे के भी दिमाग से निकाल दिया। मैंने जैसे मुर्गी के चक्कर में शिवसेना के तू भी झूरो हो जाएगा। एक मुर्गी मरी हुई मुर्गी काट गई तो उन्होंने पूरी शिवसेना को हरा दिया। अब कबूतर मर रहा तो एक भी आया। जैन मुनी निलेश चंद्र यांनी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांची भूमिका अधिक कठोर केली आहे। कबुतरांच्या मुद्द्यावरून निलेश चंद्र यांनी सरकार पुढे प्रश्न उपस्थित केला। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची मशिदींवरील भोंग्यावर का अंमलबजावणी करत नाही असा थेट सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय। बोलते कि हमने कोर्ट का आदेश कर दिया है, तो आज बात सुप्रीम कोर्ट ने कहा मस्जिद के पूरे भोंगे हटने चाहिए, वो भोंगे हटे। सुप्रीम कोर्ट ने कहा पायदुनी के विभाग के अंदर जितने भी पार्किंग की जगह वहां पे फुटपाथ पे लोग जो अधर्मी जो मुस्लिम लोग वहां पे बगड़ा लगा के बैठे हुए हैं उनको हटा, वो हटे। मुंबईतील भाषिक वादावरही निलेश चंद्र यांनी भाष्य केलं। कबूतर आणि कोंबडीच्या वादात राजकारणात शून्यावर येण्याचा धोका असल्याचं त्यांनी राज ठाकरेंना सांगितलं। अब यहाँ मराठी और मारवाड़ी का विवाद चालू हो गया। मैं पूरा जा रहा, पूरे महाराष्ट्र में जाता, पूरा मराठी में लैंग्वेज भी बोलता हूँ, तो मैं मराठी लोगों के दिमाग में से भ्रम निकाल दिया। मैंने राज ठाकरे के भी दिमाग से निकाल दिया। मैंने जैसे मुर्गी के चक्कर में शिवसेना के तू भी झूरो हो जाएगा। राज ठाकरेंना राजकीय नुकसान सांगितल्यानंतर निलेश चंद्र यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव कशामुळे झाला याचीही कारण मीमांसा केली। एक मुर्गी मरी हुई मुर्गी काट गई तो उन्होंने पूरी शिवसेना को हरा दिया। अब कबूतर मर रहा तो एक भी आया। समझ गई मेरी बात? आ रहा है क्या कोई लोग आ रहे? अहिंसा का संदेश लेकर टावर से 15-15, 60-60, 1-1 करोड़ लेके जाने वाले वो भी मुनि भगवान भी मेरे साथ नहीं है। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या आरोपांचा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जोरदार समाचार घेतला। जैन मुनी निलेश चंद्र यांनी राजकारणाऐवजी धार्मिक विषयात लक्ष घालणं अपेक्षित असल्याचा सल्ला त्यांना देण्यात आलाय। शिवसेनेच्या आणि मराठी माणसाच्या द्वेषापोटी बोलतायत, त्यांना खरंच मुनी म्हणावं का, हा पहिला प्रश्न माझ्या मनात उभा राहतो। मग दुसरा प्रश्न उभा राहतो की असं हे का बोलतायत। तर हे अगदी स्पष्ट आहे की हे कुणाच्या तरी सांगण्यावरून असं बोलतायत। कुणाचा तरी यांचा जो बोलविता धनी आहे ना, तो बोलविता धनी यांचा वेगळा आहे आणि तो कुठला राजकीय पक्ष यांचा बोलविता धनी आहे ज्याच्यासाठी हे मतं मागता आहेत ते आपल्याला एकदा बघितलं पाहिजे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। कबुतराच्या मुद्द्यावरून आग्रही भूमिका घेणाऱ्या जैन मुनींकडून राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली आहे। आता मुंबई महापालिका निवडणुकीत नवा पक्ष काय कामगिरी करतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।